नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्लॉगमध्ये माझी दुसऱ्या दिवशीची तयारी कशी असते, आदल्या दिवशी मी काय काय गोष्टी करते ना, त्या सगळ्या तुमच्याबरोबर झटपट शेअर करते बघा। तर इथे मी काय केलंय, कडधान्य भिजत घालते आणि कडधान्यामध्ये आता गरमीचं ना वाटपाचं असं म्हणजे आमच्याकडे वाटपाच्या सगळ्या गोष्टी म्हणजे कडधान्याच्या भाज्या वाटपाच्या जास्त केल्या जातात आणि त्याच्यामध्ये जर नसेल ना तर असं वाटतं अरे या भाजीला काही टेस्ट नाही, असं बऱ्याच वेळा होतं। तर मी काय केलं, फक्त चण्याची डाळ आता भिजत घालणार आहे, कारण मग कुठलीही भाजी केली म्हणजे मला ना बऱ्याच वेळा फ्लॉवर अशी डाळ घालून केलेला खूप आवडतो। त्याचबरोबर आपण कोबीची वगैरे भाजी केली किंवा कुठल्याही भाजीमध्ये चण्याची डाळ भिजलेली असेल आणि टाकली, जसं दुधीच्या भाजीमध्ये मी चण्याची डाळ वापरते तर ते मला छान वाटतं। आणि मूग असतील तर त्याला मोड काढले तर आपण त्याची भाजी करू शकतो, त्याचं सांबार करू शकतो किंवा मग त्याचं डोसे वगैरे पण होतात, म्हणून ना मी ते आता रात्री भिजत घालणार आहे। पण मी ते काढून आत्ता ठेवले कारण संध्याकाळी विसरायला नको। आणि आता हा जो प्रोडक्ट आहे ना, ह्याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवलाय आपल्या व्हिडिओमधनं, पण माझाच हा प्रोडक्ट मी घेऊन ठेवलेला आणि माझ्या लक्षातच नाही की तो आपल्याला यूज करायला काढायचा आहे, म्हणजे वापरायला काढायचा आहे। तर ज्या आपले जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी हा जुना व्हिडिओ बघितला असेल नसेल मला माहिती नाही, तर मी म्हटलं चला आता हा मी वापरायला घेते हा प्रोडक्ट, तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करू। तर हे ना आपण वॉशिंगसाठी यूज करू शकतो, म्हणजे जेव्हा आपल्याला जे पॅन वगैरे जे काही यूज करायचं असेल किंवा एखादी अशी मोठी कढई असेल की ज्याला आपण कसं ना पूर्ण हात असा प्रेस करून करून सगळ्या गोष्टी घासतो, तर त्याच्यासाठी हा चांगला आहे। ह्याच्यामध्ये जो हे जे प्लास्टिकची ही जी दांडी आहे ना, त्याच्यामध्ये लिक्विड सोप भरायचा असतो आणि हा जो स्पंज आहे तो पुढे असा अटॅच करायचा आणि याच्यामध्ये तो असा गोल 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 घासायचा आणि छानपैकी आपलं मग सगळं क्लीन होतं। म्हणजे जो आपल्या हातावर जो प्रेशर येतो ना, तो आपल्या हातावर प्रेशर येणार नाही आणि ह्याने ते सगळं पॅन जे असतं किंवा जी मोठी कढई असते ना ती क्लीन होते। तर म्हटलं चला आता हे वापरून काढूया, कारण हे घेऊन माझ्या मते 3 महिने होऊन गेलेत आणि मी ते वापरलंच नाही आणि मुळात माझ्या लक्षातच नव्हतं। ऍक्च्युली कधी कधी असं होतं की एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षात असतात किंवा आपण घेऊन येतो आणि ती गोष्ट वापरायच्या राहते। आणि आयकियाचे असे बरेचसे प्रोडक्ट्स होते की जे मला कधी कधी सेलमध्ये मिळतात तेव्हा मी घेऊन येते आणि मग ते माझ्याकडनं त्याचा प्रॉपर यूज करणं, म्हणजे कधी यूज करायला काढू, माझ्या डोक्यात असं असतं की काही गोष्टी ठरवलेल्या की ही गोष्ट मी या दिवशी वापरायला काढेन, ही गोष्ट मी या दिवशी करेन, तर त्याच्यामुळे थोडंसं ते राहिलं। आणि जसं मी दिवे वगैरे आणते ना, तर ते मी पूजेच्या दृष्टीने विचार करून आणते। जेव्हा मागे मी याच्या आधी सेलमधनं दिवे जेव्हा आणलेले ना, तेव्हा जसं महालक्ष्मीच्या पूजेसाठी वगैरे मी ते आणलेले आणि तेव्हाच मी वापरलेले, तर तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले ते। तर असो, तर माझी पण अशी कधीतरी म्हणजे गडबड होऊनच जाते, म्हणजे घरात गोष्टी असून सुद्धा म्हणजे नसल्यासारखं होतं कधी कधी। तर तेलाची बॉटल मी परत भरून घेते पूर्ण, थोडीशी मी काढलेली होतीच, त्याच दिवशी काढलेली मी 4-5 दिवसापूर्वी, पण म्हटलं थोडीशी काढून घेते अजून थोडी, कारण मला ना अजून एक थोडीशी पॅकेट होतं तर त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं याच्यामध्ये आपण ही बॉटल भरून ठेवू, म्हणजे कॅनमध्ये मला अजून एक पॅकेट ओतता येईल। तर बघा इथे माझे सकाळचे डब्बे सगळे भरून घेते बघा। पहिला ऍक्च्युली मी प्लास्टिकचे डबे वापरायचे, पण प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ना त्याला ना खूप कलर येतो, जसं तेल म्हणजे जेव्हा आपण लोणचं किंवा चटणी वगैरे वापरतो ना त्याला असं एक लाल लाल कलर येतो प्लास्टिकला। मग मी नंतर आहे ना असेच डबे वापरायला चालू केलेत। आणि हा माझा खाऊचा डब्बा आहे जो छोटासा आहे, ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे वेगवेगळे स्नॅक्स आपण घेऊ शकतो। ही जी मी चटणी केलेली म्हणजे काय म्हणतो अळशीची चटणी जी होती आपण, तर ती मी थोडीशी उद्यासाठी माझ्या डब्यासाठी भरून ठेवते बघा। तर ह्याच डब्यामध्ये भरून ठेवते आणि त्याचबरोबर मी काय करणार आहे, माझ्या मैत्रिणीला खूप आवडली, आज मी टिफिनमध्ये नेलेली आणि तिला चटणी खूप आवडली, तर मी म्हटलं चला तिच्यासाठी हा डब्बा भरून घेते। म्हणून आता माझ्याकडे पण भरपूर केलेली आहे आणि मला आवडतं असं द्यायला वगैरे सगळ्यांना, तर मी म्हटलं चला तिच्यासाठी जवसाची चटणी घेऊन जाते। आणि ऍक्च्युली तिने काय केलेलं, तिने मला सगळी रेसिपी विचारली की तू कसं केलंस काय केलंस, तर मी म्हटलं ती करेल तेव्हा करेल, पण मी तिला म्हणजे आता माझ्याकडे केलेली आहे म्हणून थोडासा डब्बा मी तिच्यासाठी भरून घेतला बघा। आणि ही आता आमच्यासाठी दोघांसाठी भरपूर होऊन जाईल। आता हा जो डब्बा आहे त्याच्या बाजूला जो मी दुसरा डब्बा घेतलाय त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी थोडासा खाऊ भरून घेणार आहे, म्हणजे आता एवढा खाऊ केलेला आहे। तर कधी कधी काय होतं ना, ट्रेनमध्ये बसला ना की असं वाटतं की काहीतरी भूक लागली आहे किंवा काहीतरी इकडे तिकडे कोणतरी खात असेल ना, तर असं वाटतं अरे काहीतरी खायला हवं होतं तोंडात, भले ते थोडंसं असो पण ते पाहिजे असतं खायला। तर मी इथे थोडासा हा जो आपण कुरमुऱ्यांचा जो चिवडा केलेला तो मी याच्यामध्ये थोडासा टाकते, पूर्ण काही अगदी भरून घेणार नाही आणि याच्यामध्ये काही खूप राहत नाही,
अगदी थोडासाच राहतो, तो असा दिसताना भरपूर दिसतो पण तो थोडासाच असतो. पण मग म्हणून काही असो, थोडंसं काहीतरी खायला हवं म्हणून मी ते घेतलंय. आणि हा जो वरती आहे ना, इथे एखादा आपला लाडू राहतो किंवा मग सकाळी मी कधीतरी ड्रायफ्रुट्स पण नेते. पण आता मी ड्रायफ्रुट्सला डब्बा थोडासा वेगळा बदललाय, चेंज केलाय आणि शक्यतो मी घरूनच खाऊन जाण्याचा प्रयत्न करते. मी शक्यतो जेव्हा खूपच उशीर होतो ना तेव्हाच मी फक्त डब्यातनं ते घेते आणि मग ट्रेनमध्ये खाते. तर ही जी माझी आवडती बिस्किट आहेत ती मी इथे 2 ठेवते बघा. मी ऍक्च्युली 3 बघत होती राहतील का, पण ती नाही राहणार. पण ती 2च खाते मी, खूप जास्त अशी खात नाही. म्हणजे आहे म्हणून असं नाही किंवा आवडते म्हणून एकदम नाही खात. ते एक हात जरी खाल्लं ना तरी असं म्हणजे खूप बरं वाटतं, एक हात जरी खाल्लं तरी. तर आता ह्या सगळ्या गोष्टी भरता भरता माझ्या लक्षात आलं तर हे पॅकेट ओपन केलेलं आहे. तर मग काय करू, नंतर लक्षात आलं की अरे या डब्यामध्ये राहतील. आणि हे जे डबे आहेत ना याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. हे मी डीमार्टमधनं घेतलेले. याची लिंक जर मला अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती असे मिळाले तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि हे कंटेनर ना खरंच खूप चांगले आहेत. हे डीमार्टमध्ये ऍक्च्युली 199 आणि 249 अशा 2 रेंजेसमध्ये मला मिळालेले. आणि एअरटाईट कंटेनर आहे. याच्यामध्ये तुम्ही ही जी बिस्किट अशी जरी फोडून जरी ठेवली ना तरी ती अगदी नरम पडत नाही. हा माझा अनुभव आहे आणि त्याच्यानुसारच मी तुम्हाला सांगते. जर तुमच्या डीमार्टमध्ये आजूबाजूला कुठे हे कंटेनर जर असे अवेलेबल असतील, याच्यामध्ये छोटी साईज, मोठी साईज आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज अशा 3 साईज अवेलेबल असतात. पण खूप मोठी साईज आहे ना ती शक्यतो तिथे नसते. 2 साईज तर त्यांच्याकडे अवेलेबल असतातच असतात डीमार्टमध्ये. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे. तर ही जी एवढी बिस्किट बघा आज ना त्याच्यामध्ये चुरा झालेली निघाली. आणि हे असं कुठून तरी मॉलमध्ये जेव्हा घेतो त्यातला एखादा पुडा हा असा निघतो की ज्याच्यामध्ये अर्धी बिस्किटं चांगली आणि अर्धी बिस्किटं कमी. तर हे जे मस्क मेलन आहे ना, हे सचिनचं असं झालेलं ना की तू त्याचा मला ज्यूसच बनवून दे, तू मला ज्यूसच बनवून दे ऑफिसमधनं मी आल्यानंतर. पण मी म्हटलं की अरे आत्ता ज्यूस ही पिण्याची वेळ नाहीये. तरी पण मी म्हटलं चल तुला मी पाय तर कापून देते. पण ऍक्च्युली संध्याकाळची फ्रुट्स खाण्याची वेळ नसतेच. फ्रुट्स नेहमी सकाळी खावे किंवा उपाशी पोटी जर तुम्ही खाल्लात तर ते खरंच चांगले असतात. पण त्याला ते समोर दिसत होतं, ऍक्च्युली तो मला सकाळीच सांगत होता. पण सकाळी मला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मी काही कापून घेऊन गेली नाही. मी फक्त थोडंसं कलिंगड होतं ते मी कापून घेऊन गेली. आणि आता मी उद्या येताना परत एक कलिंगड घेऊन येईन, कारण परवा गुरुवार असणार आहे. त्याच्यामुळे मी उद्या येताना घेऊन येईन, म्हणजे मला परवासाठी ऑफिससाठी घेऊन जाता येईल. आणि आता गरमीच्या दिवसात ना उपवासासाठी तेच खाणं खूप छान आहे. किंवा मग वरीची जी पेज असते किंवा वरीची जी खीर असते वरीच्या तांदळाची ना, ती पण उपवासाला थोडीशी हलकी आणि थोडीशी पचायला पण बरी पडते. म्हणजे इतर साबुदाणे वगैरे आता गरमीचे खाण्यापेक्षा. किंवा माझ्याकडे बघते मी साबुदाणे आहेत तर त्याचा साबुदाण्याचा चिवडा, पण परत ते पण खूप ऑइली होऊन जातं. तर मला ऑइली नको आहे. तर तुमच्याकडे काही अजून ऑप्शन असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला उपवासासाठी ना दर गुरुवारी काही ना काहीतरी तर बनवायलाच लागतं. तर त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या रेसिपींच्या शोधात असते. तुमच्याकडे एखादी रेसिपी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रिपरेशन करेन आणि तुमच्याबरोबर परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तर मी डबा बघा थोडा भरून ठेवलाय, कारण एवढं काही आत्ता खाणार नाहीये. तर मी हे भरून ठेवते या डब्यामध्ये. आणि ही जी थोडीशा ज्या फोडी आहेत वरती 3-4 ना, तर त्याच्याबरोबर देऊन टाकते. आणि माझी इकडची कामं संपून मी आता जेवण करून घेते आणि मग तुमच्याबरोबर गप्पा मारते. तर ना आज मला इन्स्टावरती एक रिक्वेस्ट आलेली की ताई जे तू मिशोचे जे काही प्रोडक्ट्स वापरलेस, म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले, त्याची डिटेल माहिती पण तू आम्हाला दे, आमच्यापर्यंत पोहोचव. कारण मिनी ब्लॉग मध्ये काही तेवढं सगळं शेअर करता येत नाही प्रोडक्ट बद्दलचं, तर तू डिटेलमध्ये दे. आणि तो ड्रेस जो होता ना, जो 1 पीस मागवलेला मी, तो ऍक्च्युली खरंच खूप सुंदर होता. आणि म्हणजे खरंच 400 रुपयाला तर अगदी बेस्ट होता तो. आणि कारण बाहेर पण आपण जर म्हणजे असेच विंडो शॉपिंग जेव्हा करायला जातो तेव्हा दादरला तर 300-350 रुपयाला 1 पीस आहेच. ऍक्च्युली शक्यतो मी मिशोवरनं कधी मागवत नाही, पण हल्ली मला अशा काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत मिशोवरती, तर मी तेवढ्याच मोजक्याच मागवते मिशोवरनं. आणि मला खरंच आवडला. आणि असं एखादा डार्क कलर मला पाहिजेच होता. माझ्याकडे डार्क कलर असा एकदम नव्हता, तर म्हटलं चला हा. आणि याचे रिव्ह्यू ऍक्च्युली खूप छान होते, तर रिव्ह्यू चांगले होते म्हणून मग मी हा ऑर्डर केला. आणि अशा पद्धतीचा आहे बघा. आणि मी मागवलेली ही साईज ना स्मॉल साईज आहे. आणि हा मला आता माझ्यामुळे तो आउट ऑफ स्टॉक गेला की नाही मला माहिती नाही, पण थोड्या दिवसांनी हा मी जेव्हा पोस्ट केली त्याच्यानंतर जवळपास 2 दिवसानंतर मी बघितला ना, तर हा आउट ऑफ स्टॉकच दिसत होता. मटेरियल त्यांनी ना ऍक्च्युली रेयॉन फॅब्रिक दिलेलं तिथे, पण हा कॉटन मध्येच आलेला आहे मला रिसीव्ह. आणि याच्यामध्ये काही अगदी असं रेयॉन सारखं असं मला काही वाटलं नाही, अगदी कॉटन सारखंच आहे.
घातल्यावर अगदी लाईट वेट आहे, मस्त आहे, कम्फर्टेबल आहे, सुटसुटीत पण आहे. आणि अजून या ड्रेसबद्दल मी काय सांगू, जर तुम्हाला रिव्ह्यू जर तुम्हाला आफ्टर वॉश हवा असेल तर मी अजून वॉश केलं नाही, कारण घालण्याच्या आधी मी एकदा वॉश करेन. तर आता बघू, आता कधी घालणं होतंय त्याचं अजून मला माहिती नाही, पण ड्रेस खरंच खूप छान आहे. तुम्हाला हवा असेल किंवा तुम्ही अजूनही शॉर्ट व्हिडिओ तो माझा बघितला नसेल तर तिथे पण बघा. आणि मी इथे बाजूला पण म्हणजे पोस्ट करते, म्हणजे इथे अटॅच करते की हा घातल्यावर ड्रेस कसा वाटतोय, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ड्रेस आपला हा खरंच कसा आहे. आणि जे बाकीचे जे पण प्रोडक्ट्स आहेत त्याचे पण रिव्ह्यू मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहे. खूप छान कुर्तीज होत्या, अगदी मी 150च्या आतमध्ये मागवलेल्या. आणि जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट करतो, म्हणजे आता जर 157 रुपयाची कुर्ती होती तर मी ऑनलाईन केलंय, म्हणजे डायरेक्टच म्हणजे प्री ऑनलाईन बुक, म्हणजे आपण अगोदर दिलं पेमेंट, प्रीपेड केलं, तर मग ते काय आपल्याला अजून 10, 20, 15, 20 रुपयाचे ऑफ मिळतात. म्हणजे मला सगळ्या कुर्तीज 127, 130 किंवा त्याच्यानंतर 180, 170 अशा सगळ्या मिळालेल्या होत्या. फक्त हीच एकच कुर्ती मी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलेली, त्याच्यामुळे ही मला आय थिंक 407 रुपयाला मिळाली. बाकी सगळ्या कुर्ती मला सगळ्या 150च्या आतमध्येच मिळाल्या. अजून मी काही कुर्तीज ऑर्डर केलेल्या आहेत, म्हणजे विंटर नाही म्हणू शकतो किंवा समर असो किंवा सगळेच ऋतू असो, कुठलाही ऋतू तुम्हाला असेल ना तरी त्या घातल्यावर खूप छान दिसतील आणि अगदी रिझनेबल असतील. त्यांचे व्हिडिओ येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तुमच्याबरोबर. अजून आहे ना मिशोचे माझे जे फ्रीजचे ऑर्गनायझर मी मागवलेले ना त्याचा अजून म्हणजे व्हिडिओ करायचा बाकी आहे, तर तो निवांत वेळ करून एकदा करेन. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आपले बरेचसे नवीन नवीन फॅमिली मेंबर्स आपल्या या युट्यूब फॅमिलीला जॉईन होत आहेत, तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की आपलं चॅनल शेअर करा, म्हणजे आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. तुम्हाला काही अजून माझ्याकडनं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा, सांगा. आजच्या ब्लॉगला म्हणजे कमेंट पण होती की आपलं जे बजेट असतं मंथली वगैरे त्याच्यावरती व्हिडिओ बनव, तर बघून मी विचार करते. माझ्या मते गेल्या वर्षी मी व्हिडिओ बनवलेला, त्याच्यानंतर मी काही परत व्हिडिओ बनवला नव्हता, पण येणाऱ्या ब्लॉगमधनं नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा दिवस खूप निवांत असं होता माझ्यासाठी, म्हणजे आज मी कामावरनं पण पटकन आली, म्हणजे थोडीशी लवकरच निघालेली मी 5-10 मिनिटं, त्याच्यामुळे पटापट आली. ट्रेनला पण आज काही खूप गर्दी नव्हती मला, आणि दादरला पण मला गर्दी नाही मिळाली, त्याच्यामुळे पाय असे पटापट निघाले. नाही तर सगळं बघत मी येते ना तर भरपूर उशीर होऊन जातो. त्याच्यामुळे आज मी पटकन आलेली, सगळी कामं पटापट करून घेतली. आणि आज माझी ना जी थोडीशी वेळ होतो, कारण सकाळी ना माझी कधी खूप घाई होतं, म्हणून मी आज सगळी कामं ना थोडी कधी जेव्हा मला वेळ मिळतो ना तेव्हा मी आदल्या दिवशी करून ठेवते. आणि कधी मग असं होतं ना, एवढं सगळं, म्हणजे सचिन मला खूप ओरडतो, एवढं सगळं घरात खायला आहे आणि तू अशीच पळून जातेस कधी. तर मग म्हणून मलाच ते कसं तरी वाटत होतं की रे आपण एवढं सगळं करतो, कोणासाठी करतो, हलगर्जीपणा नाही केला पाहिजे असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी माझी थोडीशी अशी प्रिपरेशन असते, म्हणून मी आज सगळं थोडं आठवणीने आधीच सगळं भरून ठेवलेलं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.